दिसताय ते. आपण गेल्या वेळेस प्रकरण दुसरं सुरू केलं होतं उत्तरार्धातलं. आणखीन त्याच्यात स्पष्टपणे अगदी सांगितलंय की जोपर्यंत लिंगदेहाचा निराश होत नाही तर तोपर्यंत मुक्ती शक्य नाहीये, तोपर्यंत जीवनाचं म्हणजे जन्म मरणाचं चक्र ते सुरू राहणार आहे. त्याला कारण पण सांगितलंय की आत्मा, आपण ज्याला म्हणतो जीवात्मा असं म्हणूया, तर तो लिंगदेहावरती अवलंबून असतो. अंतःकरणात किंवा बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याचं, आत्म्याचं प्रतिबिंब, आत्मा आणखीन बुद्धी असं तीन मिळून जीव ही संज्ञा तयार होते. आणखीन त्याच्यामुळे जिथे बुद्धी जाईल तिथे जीव आहेच ना. आणखीन बुद्धी आपली जेव्हापासून आपला जन्म नाही म्हणता येणार, जेव्हापासून बुद्धी आली, जेव्हापासून मला जीवत्व लाभलं, जेव्हापासून अनेक जीव निर्माण झाले असं म्हणूया, सृष्टी उत्पत्ती अनादी जेव्हा झाली तेव्हापासून आपला लिंगदेह जो आहे तर तो तोच असतो, त्याच्यात बदल होत नाही, तो म्हातारा होत नसतो. स्थूल देह जो आहे त्याच्यात बदल होतात, तो म्हातारा होतो, तो जातो, नवीन मिळतो. पण लिंगदेह जो आहे तो या देहातून त्या देहात प्रवेश करतो. आणि म्हणून जोपर्यंत लिंगदेहाचा निराश होत नाही, म्हणजे लिंगदेह म्हणजे मी नाही हे जोपर्यंत आपल्याला निश्चित कळत नाही, पक्की खात्री होत नाही, तोपर्यंत आपल्याला जन्म मरण आहे. आणि म्हणून इथे सांगतायत की शुभाशुभ कर्मे वेष्टितू 84 लक्ष योनी भ्रमतो जव नो हे लिंग देहाती तू तव मोक्षू कैचा. जोपर्यंत हा जीवात्मा शुभ आणि अशुभ कर्मांनी बांधला गेलाय, कर्माचे बंधन असतात. कर्माचे बंधन असतात म्हणजे काय असतं की कर्म जे आहे, कुठलंही कर्म केलं म्हणजे मी करते ह्या भावनेने आपण जेव्हा कर्म करतो, मला हवाय, मी करतेय, तर त्यावेळेस त्या कर्माला फळ हे मिळणारच. आणखीन हे जे फळ आहे हे या जन्मात जर का प्रारब्ध नसेल ते फळ मिळण्याजोगं, पुढल्या जन्मात कुठच्या तरी मिळेल. पण कुठचंही कर्म फळ न देता तसंच नष्ट होत नाही. आणि म्हणून अकृत अभ्यागम हे आपण पाहिलं होतं की जे आपण कर्म केलेलंच नाहीये त्याची आपल्याला कधीही फळं मिळणार नाहीयेत. हा जर का नियम आहे तर मला आज जे मिळत आहे ते मी केलेल्या कर्माचं फळ असलं पाहिजे. हे सरळ आहे, उघड आहे, अगदी लॉजिकल आहे. आणि मी आज जे करतेय त्याचं जर का या जन्मात मला मिळालं नाही तर पुढला जन्म घ्यायला लागणार, हे पण लॉजिकल आहे. कृतविप्रनाश असं त्याला म्हणतात. जर का तसंच नाश पावलं तर हा ते कधी नाश पावेल, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. जेव्हा मी ब्रह्म आहे हे ज्ञान आपल्याला पक्क होतं तर त्यावेळे तो ज्ञानाग्नी सगळ्या मीपणालाच जाळतो. आणि मीपणाला जाळतो म्हणजे लिंगदेह पूर्ण बाधित करतो. दोन पद्धतीने आहे हे की एक तर आपल्या बैठकीच्या साधनेत जेव्हा त्या परब्रह्माशी आपण एकरूप होतो तर त्यावेळी तो अनुभव येतो, किंवा जो जास्त कायमचा अनुभव आहे तो अनुभव म्हणजे आपण जेव्हा निराश करतो लिंगदेहाचा, आणखीन मी ब्रह्म आहे हा निश्चय करतो, नुसता निराश नाही, मी ब्रह्म हा निश्चय पण त्याच्याबरोबर लागतो. आणि हे जेव्हा दोन्ही होतं तर त्यावेळेस सर्व कर्म भस्मसात होतात, म्हणजे संचितातली जळतात. प्रारब्ध जे असतं ते अर्थात राहतं, कारण त्यांनी हा देह आपल्याला मिळालाय. आणखीन देहाचा म्हणजे त्याला कर्मालाच देहारंभक कर्म असं म्हणतात, म्हणजे देहाचा आरंभ ज्याच्यामुळे झालाय, ज्या कर्मांच्या भोगासाठी हा देह प्राप्त झालाय, ती कर्म भोगाशिवाय नाहीशी होत नाही. तो धनुष्यावरनं सुटलेला बाण आहे, तर त्यामुळे तो त्याचा वेग संपल्याशिवाय पडत नाही. आपण आता जात नाहीये म्हणा, पंखा स्विच बंद केला तरी देखील पंख्याला जी गती मिळालेली असते ती थांबेपर्यंत पंखा फिरतच राहतो, जरी वीज सप्लाय नसला तरी. मिक्सर आपण फिरवतो, वॉशिंग मशीन, हे सगळं जरी स्विच ऑफ केलं
तरी देखील ते फिरायचं ते फिरतच राहतात त्याची गती असेपर्यंत. गती अशी थांबत नाही, ती त्याची पूर्ण होऊनच थांबते. तशी ह्या देहाला जी गती मिळालेली आहे ती त्याचं फळ दिल्याशिवाय संपणार नाहीये. आणखी म्हणून हे जे कर्मबंधन आहे ते शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मांनी तो बांधला गेलाय, वेष्टित म्हटलंय. आणि यामुळे तो 84 लक्ष योनीत फिरत असतो. सॉरी, आपण एक मध्येच मी विषय सोडला हा, की संचित जळून जातं, प्रारब्ध तर आहे, क्रियमाण जे असतं तर ते मी करत नाहीये ही जी भावना असते त्यामुळे त्याचा लेप लागेनासा होतो, ते संचितात जमा होत नाही. जे क्रियमाण कर्म आहे, क्रियमाण म्हणजे आपल्या हातात असलेलं. फक्त माणसाचा जन्म असा आहे की जिथे क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. पशु पक्षी वगैरे त्यांच्या प्रारब्धानुसारच कर्म करत राहतात. माणसाला मात्र योग्य अयोग्य, हे करायचं हे करायचं नाही वगैरे सगळं ठरवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून माणसाला नेहमी उपदेश केला जातो की असं वाग तसं वाग, असं वागू नको तसं वागू नको. हा जो उपदेश सगळा आहे तो माणसाला केला जातो कारण ते वागणं न वागणं हे त्याच्या हातात आहे, खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या हातात आहे. प्रारब्धाचा रेटा असणार आहे, पण त्याच्या विरुद्ध जर का आपण पुरेसा प्रयत्न केला तर त्या रेट्याच्या पलीकडे आपल्याला जाता येतं, शास्त्र सांगतं हे. आणि त्यामुळे ते करणं शक्य आहे. आणि यासाठी सांगतायत की शुभाशुभ कर्मांनी तो बांधला गेलाय. आणखीन 84 लक्ष योनीमध्ये फिरतोय तो, त्याला सुटका नाहीये. कर्म कारण कधीही संपत नाही. लोकोयम कर्मबंधन, कर्मबंधन जे आहे ते कधीही सुटत नाही जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही, तोपर्यंत, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत कर्माचा बंध. आणि कर्म इतकी पर्वतासारखी आपली साठलेली असतात. एका जन्मात माणसाच्या आपण कित्येक जन्म पुरेल एवढी कर्म करून ठेवतो, कितीतरी अशी केलेली असतात. आणि असे किती मनुष्य जन्म मिळाल्यात कोण जाणे. मनुष्य जन्म मिळतो, कर्माच्या राशी करतो, पुन्हा त्यातली थोडीशी थोडीशी भोगून संपवतो, पुन्हा मनुष्य जन्म जेव्हा मिळतो तेव्हा पुन्हा कर्माच्या राशी. हे सगळं असल्यामुळे आपलं हे भ्रमण संपत नाही. कर्म भोगून संपवू असं जर का आपण म्हटलं संचितातले तर ते अशक्य आहे. कुठच्याही परिस्थितीत ते शक्य नाही. म्हणून ते पुढे म्हणतात की जोपर्यंत लिंगदेहातून तो मोकळा होत नाही, म्हणजे मी लिंगदेह नाही हे जोपर्यंत त्याला कळत नाही. मोकळा म्हणजे काही कोणी बांधून असं ठेवलेलं नाही दोऱ्याने की कोणीतरी येईल आणखीन माझ्या त्या गाठी सोडवेल, असं होत नाही. तर आपलाच प्रयत्न असतो, श्री गुरूंच्या कृपेचं बळ असतं, तिथे परंपरेचं बळ असतं, ईश्वराची कृपा असते आणि त्याच्या साह्याने आपण मोकळे होऊ शकतो. पण त्याच्यासाठी प्रयत्न मात्र स्वतःलाच करायला लागतो, तिथे जादूची कांडी फिरत नाही. आणि हा लिंग देहाच्या पलीकडे जोपर्यंत आपण विचाराने जात नाही तोपर्यंत मोक्ष नाही. तोपर्यंत मोक्षाचं नाव सुद्धा घेता येत नाही. आणखीन यासाठी मुख्य कर्म जे करायचं आपण तर ते विधीला धरून म्हणजे योग्य कर्म, आणि ते देखील मीपणाच्या विरहित करायचं. आपल्याला नसेल जर का मी करत नाही हे जमत, ईश्वरार्पण बुद्धीने करावं, म्हणजे ईश्वराच्या स्मरणात करावं. ईश्वरार्पण बुद्धी म्हणजे काय आहे, शेवटी ईश्वराच्या स्मरणात केलं तरी देखील ते आपोआप ईश्वराच्याकडे जातं. असं म्हणायची गरज नाही की ईश्वरा मी तुला हे अर्पण करतेय, असं म्हणून जर का करायला लागलो आपण किती वेळ ही भावना टिकणार आहे. त्याच्यापेक्षा नामस्मरणात जर का आपण कर्म करत गेलो तर ते आपोआप ईश्वरार्पण होतो. गीतेमध्ये हरिओम तत्सत, हरिओम नाही सॉरी, नुसतं ओम तत्सत सांगितलेलं आहे. तिन्ही ब्रह्माची नाव आहेत, पण त्याचा विनियोग असतो. विनियोग म्हणजे ते वापरण्याची विशिष्ट पद्धत असते. त्याच्यापेक्षा त्याला जर का हरी मागे जोडला तर आपल्याला ते कधीही वापरता येतं, त्याची बंधनं राहत नाही. म्हणून हरिओम तत्सत म्हणायची पद्धत आहे की ते सगळं कर्म जे आपण करतोय, कर्माच्या सुरुवातीला शेवटी जमलं तर मध्ये, ते जर का आपण ईश्वराचं नाम घेतलं तर सगळं कर्म ते आपलं ईश्वरार्पण होतं.
आणखीन कर्माच्या कचाट्यातून सुटका व्हायला मदत होते, चित्तशुद्धी होते, चित्तशांती व्हायला लागते. मग आता लिंगदेहाच्या निराश करायचा आहे. लिंगदेहाचं स्वरूप जाणून घ्यायला हवं, जे आधीच सांगितलेलं आहे, त्यासाठीच सांगितलं होतं. तरी ते लिंगदेह कैचे, पूर्वी निरोपिले जायचे, तेयाचे निरासे प्रकाशे स्वस्वरूप. त्याचा निराश जेव्हा होतो तर म्हणजे ते मी नाही असा जेव्हा निश्चय होतो. निराश होणं आपण पाहिलं होतं गेल्या वेळी, नष्ट नाही, तर ते मी नाहीये, त्याचा माझा संबंध नाहीये, ह्या दृष्टीने विचार करणं. आता लिंगदेहाचे घटक कित्येक आहेत, 25 घटक आहेत. मग ह्या एवढ्या घटकांचा आपल्याला निराश करायला लागतो. निराश करायचा म्हणजे विचाराने ते मी असणं शक्य नाही हा निश्चय करायचा आहे. तेच सांगतायत आता की सूक्ष्म पंचभूतांचे 25 कळांचे वासनामये जीवाचे लिंग देहगा. 25 कलांचं म्हणजे 25 भाग आहेत, त्याचे 25 अवयव आहेत, म्हणूया 25 घटक आहेत. आणि ते सगळे घटक सूक्ष्म पंचभूतांचे आहेत. म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूतांचे सगळा सूक्ष्म देह जो आहे, लिंग देह जो आहे, तो बनलेला आहे. स्थूल देह जो आहे तो पंचीकृत पंचमहाभूतांचा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो दृष्टीला दिसतो, म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांना तो कळतो. पण जो सूक्ष्म देह आहे, लिंग देह आहे, तर तो अपंचीकृत पंचमहाभूतांचा असल्यामुळे, म्हणजे सूक्ष्म असल्यामुळे तो अशा पद्धतीने इंद्रिय गोचर नाहीये. मग त्याच्यासाठी काय करायचं? विचार. त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं परत एकदा. त्याचे घटक पाहिलेत आपण, पण तरी देखील त्याचा निराश करायला ते कशा पद्धतीचं आहे हे पुन्हा एकदा ते सांगतायत की निर्विकल्प प्रथम स्फुरण, जे मागा निरूपिले अंतःकरण, तो तू तरी साक्षी तरी तत्साक्षी कवणू तू वाचून या. प्रथम निर्विकल्प स्फुरण. निर्विकल्प स्फुरण म्हणजे एकोहम ही जी पहिली जाणीव उत्पन्न झाली. निर्विकल्प तत्वावरती. निर्विकल्प म्हणजे जिथे द्वैत नाहीये, जिथे विकल्प म्हणजे भेद नाहीये, एकमेव अद्वितीय असं जे तत्व आहे, त्या निर्विकल्प तत्वावरती जेव्हा पहिली जाणीव ही उत्पन्न झाली, मी आहे ही जी जाणीव, जिला माया म्हणतात, मूळ माया म्हणतात, तर ती उत्पन्न झाली, त्यालाच अंतःकरण असं म्हणतात. याला समष्टी अंतःकरण म्हणतात, मायेला समष्टी अंतःकरण म्हणतात. आणखीन जीवाच्या बाबतीत ते व्यष्टी अंतःकरण, म्हणजे केवळ शुद्ध जाणीव हे त्याचं स्वरूप आहे थोडक्यात. ते जर का मी म्हटलं, मी म्हणजे मी आहे ही जाणीव म्हणजेच मी, असं साधना करता करता जर का केवळ मी आहे एवढी जाणीव शिल्लक राहिली, मला काय वाटतं, शांत छान वाटतं, मला वाटतं मी ब्रह्म पावले, एकरूप झाले, अजिबात नाहीये. कारण मला ते कळत असतं. तो जो अंतःकरणात उमटत मी आहेची जाणीव, ती मला कळते, म्हणजे त्याचं साक्षी मी आहे. मग मीच जर का साक्षी असेल तर मग मी ते कसं असेल? अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाचा जर का मी साक्षी असेल तर मीच अंतःकरण कसं असेल? हात जर का मी बघतेय तर मी हात कसा असेल? माझा हात आहे. चष्मा मी बघतेय, मी चष्मा कसा असेल? माझा चष्मा आहे. तसं अंतःकरण जर का मला कळताय वेगळं, तर मी अंतःकरण कसं असेल? मी जो खरा आहे, जाणीवरूप जो आहे खरा, तर तो अंतःकरणाहून वेगळा असला पाहिजे. इथे काय झालं? अंतःकरणाचा निराश झाला, म्हणजे अंतःकरण मागे टाकलं. अंतःकरण ॲज अ होल, जे आकाश तत्वाचं असतं, जे व्यापक असतं, तर त्याचा आपण निराश करायचा प्रयत्न केला, पण तो पूर्ण होत नाही. त्याचे प्रत्येक घटक आपल्याला बघायला लागतात. अंतःकरणाला कार्याच्या प्रमाणे वेगवेगळी नावं आहेत, आपण पाहिलेलं आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग आता एकेका घटकाचा समाचार घेत आहेत की संकल्प विकल्प यासी आपण याते करणे नाही निरुते.
तद्रूप मना ते जाणते तेची तू कैसेनी. मन काय? संकल्प विकल्पात्मिका वृत्ती मना. म्हणजे जी अंतःकरणाची वृत्ती संकल्प करते, असं असावं तसं नसावं वगैरे, मग अशा पद्धतीने जावं का तशा पद्धतीने जावं, संकल्प विकल्प संकल्प विकल्प अखंड ज्याचे चाललेले असतात. जेव्हा अशी वृत्ती अंतःकरणाची कार्य करते तेव्हा तिला मन असं म्हणतात. आता हे जे मन आहे हे स्वतःच स्वतंत्रपणे आपलं आपण असं संकल्प विकल्प करतं का? शक्य नाहीये. ते अचेतन आहे, जड आहे. त्याला मागे आत्म्याचं अधिष्ठान असतं आणि त्या अधिष्ठानावरती म्हणजे त्या सत्तेवरती, आत्म्याच्या सत्तेवरती आत्मा आहे म्हणून तो जो जीव आहे तर त्याचं मन, जीव संकल्प विकल्प करतो बरोबर आहे, पण ते मनाच्या माध्यमातून होतात. मन हे संकल्प विकल्पात्मकच असतं. मग मन मी कसं असेल? मी ते मन जे आहे ते आत्मा असणं शक्य नाही, ते मी असणं शक्य नाहीये, कारण ते अचेतन आहे, जड आहे. ते त्याचं ते स्वतंत्रपणे काही करू शकत नाही. त्याला मागे आत्म्याची सत्ता लागते तर ते काम करू शकतं. म्हणजे ते परतंत्र आहे. जे परतंत्र असतं ते मी नाही. मी सर्वतंत्र स्वतंत्र आहे. निश्चय न करी निश्चयाते आत्मा प्रवर्तती ते याते तद्रूप दृश्य बुद्धी ते जाणते तू बुद्धी कैसे नाही. निश्चय स्वतःच निश्चय करतो का? मनाने पुष्कळ विकल्प समोर आणून ठेवले, पुष्कळ संकल्प केले, मग बुद्धी आपण आपला आपण निवड करते का? त्याच्यात चैतन्य काहीतरी मागे लागतं, कोणीतरी मागे लागतं. आत्म्याच्या सत्तेवरती बुद्धी काम करत असते. ती अचेतन जड बुद्धी तेजतत्वाची जरी असली तरी शेवटी अचेतनच आहे तेजतत्व सुद्धा. ती कशी काय स्वतःच निर्णय घेऊ शकेल? स्वतःच्या अखत्यारीत नाही घेऊ शकत. म्हणून बुद्धी हे माझं स्वरूप असणं शक्य नाहीये. मी जी आहे तर ती बुद्धी नाही, तर बुद्धीला ज्याचं अधिष्ठान आहे ते आत्मतत्व मी आहे. बुद्धी ते आत्मा मानित उठिले जे बौद्ध मत ते बुद्धी साक्षत्वे निर्जित केले तुवा. इथे श्री गुरु सांगतात की बौद्ध दर्शनामध्ये बुद्धीला आत्मा म्हणतात. ती सुद्धा कशी असते तर क्षणिक असते. बुद्धीच आत्मा असं त्यांचं मत आहे. आणखीन त्याला क्षणिक विज्ञानवाद असं मोठं नाव आहे. विज्ञान म्हणजे बुद्धी आणि क्षणिक म्हणजे क्षणभर टिकणारी अशी बुद्धी म्हणजेच आत्मा असं त्यांचं मत आहे. मग आत्ताच आपण पाहिलं की बुद्धी जी आहे तर ती कोणाच्या तरी सत्तेवरती म्हणजे आत्म्याच्या सत्तेवरती काम करते. तिचं ती करू शकत नाही. ती निर्जीव आहे, जड आहे, झोपेमध्ये ती लयाला जाते. आपण हा विचार केलेला आहे. असं असल्यामुळे ती बुद्धी आत्मा असेलच कशी? शक्यच नाहीये. आत्मा काय एक क्षण टिकतो का? जो अखंड आहे, कायम आहे, तो नाही असं कधी होत नाही. त्रिकाला बाधित आहे, भेदरहित आहे वगैरे आपण ज्याच्याबद्दल म्हणतो, तो एक क्षण टिकणारा आणि पुढल्या क्षणी नष्ट होणारा, पुढल्या क्षणाला नवीन उत्पन्न होतोय असा असू शकेल का? शक्य नाहीये ते. म्हणजे इथे बौद्ध दर्शनाचा निराश केला अशा पद्धतीने मांडणी आहे. आता ही मांडणी आज कोणी करणार नाही फारसं, कारण अशा यांनी वाद घालणारे आता शिल्लक नाही आहेत. आमचं मत हे बरोबर आहे वगैरे. जे कोणी दुसरे मत परंपरेने स्वीकारतायत त्यांना सुद्धा स्वतःच्या मतात काय सांगितलेलं आहे ह्याचं पुरेसं ज्ञान नसतं असा अनुभव आहे. फार थोड्या लोकांचा अभ्यास असतो, आणखीन त्याचं ते ज्ञान असतं त्यांना तेवढं. पण त्या सगळ्यांचा बिमोड शंकराचार्यांनी पूर्ण करून ठेवलेला आहे. इथे त्या काळात होते म्हणून त्या काळातल्या सगळ्यांना हे मतांचा बिमोड करायची वेळ आली. आपण एवढंच धरायचं की वेदांत मत एकमेव सत्य आहे आणि त्या मताप्रमाणे आपण विचार न करता
अविचाराने नाही, पण विचार न करता म्हणजे बुद्धीला फाटे न फोडता त्या मताप्रमाणे जायचं आणि आपलं कल्याण करून घ्यायचं. पूर्वानुभूतार्थाचे अनुसंधान चित्ताचे लक्षण चेतयितव्याचे ते जाणतो. चित्ताबद्दल बोलताय. पूर्व अनुभूत अर्थ, पूर्वानुभूतार्थाचे म्हणजे आधी ज्याचा अनुभव घेतलेला आहे, अशी जी गोष्ट आहे, संस्कार ज्याचा पूर्वी उमटलेला आहे, तर त्याचं अनुसंधान चित्त ठेवतं. आपण काहीतरी निर्णय घेतो, तो निर्णयाचा संस्कार चित्तावरती उमटतो आणि चित्त मग त्या संस्काराच्या बळावरती त्या गोष्टीचं चिंतन करत राहतो. ध्यायतो विषयां पुसः संगस्तेषु उपजायते वगैरे जे आहे, तर ते सगळं विषयाचं ध्यान केलं म्हणजे विषयाच्या बद्दल विचार करत राहिलं तर ते संस्कार बुद्धीवरती उमटतात आणि मग त्याच्याबद्दल सारखा विचार चालतो. आणखीन संस्कार अधिक दृढ व्हायला लागतात आणि मग त्याच्या वासना पक्क्या होतात, इच्छा त्याच्या मागे जातात, पूर्ण नाही झाल्या तर क्रोध येतो वगैरे. सगळे ती घसरगुंडी गीतेत सांगितलेली आहे. हे चित्ताचं काम आहे. चित्त जे असतं ते चिंतन करणं, त्या विषयाला घट्ट धरून ठेवणं, म्हणून ते जलतत्वाचं आहे. पाणी जसं एखाद्या समजा झाडाच्या ह्याच्यात आळ्यामध्ये गेलं, त्याच्या आकाराचं होऊन राहतं. भांड्यात भरलं, भांड्याच्या आकाराचं होतं. ज्या विषयाकडे ते जाईल त्या विषयाच्या आकाराचं होतं ते. आणि जितकं आपण त्याला विषय देऊ तितकं ते विषयाच्या आकाराचं होत राहतं, ते संस्कार त्याच्यावरती ते घेत राहतं. म्हणून आपण काय बोलतोय, काय विचार करतोय, काय बघतोय टीव्हीवरती, ह्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला विचार करायला लागतो. चुकीच्या गोष्टी बघायच्या नसतात, बोलायच्या नसतात. ताबडतोब चित्तावरती संस्कार उमटतो, त्याचा वासनेत रूपांतर होतं. आणि यामुळे आपण जे जिभेला तुझे रूपचित्ती राहो मुखी तुझे नाम हे सांगितलेलं आहे, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण वगैरे जे सांगितलेलं आहे संतांनी, ते या दृष्टीने सांगितलेलं आहे. चित्तावरती मुळात चुकीचे संस्कारच उमटू नयेत आणि जे आहेत ते क्षीण होत जावेत. नामाने ते संस्कार क्षीण होतात. यालाच पापाचे कळप पळती पुढे म्हटलेलं आहे. ते क्षीण व्हायला लागतात, संस्कार क्षीण होतात, म्हणजे पापांची फळं भोगायला लागतात, हे अगदी बरोबर आहे. पण तरी देखील चित्त जर का त्याच्या पायी राहिलेलं असलं भगवंताच्या, तर त्याच्या सुखदुःखांचे तडाखे बसत नाहीत. मग सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, हे सगळं साध्य होऊन जातं जर का तसे आपण संस्कार मनावरती उमटून घेतले तर. आणि हे काम चित्ताचं आहे. चित्त देखील आत्म्याच्या सत्तेवरती काम करत असतं, त्याच्या अधिष्ठानावरती काम करत असतं. जे जलतत्वाचं आहे ते स्वतंत्रपणे कसं काय धरून बसेल कुठचीही गोष्ट. म्हणून त्याला ज्याच्या सत्तेवरती काम करता येतं ते आत्मतत्व मी आहे. चित्त म्हणजे मी नाही. देहाकारे आपण पे मानितो, अभिमान लक्षण अहंकार उठितो, तया तू असवनी तया ते जाण तोची तू कैसे निहोशी. देहाकारे आपण पे मानितो, मी देह आहे असं समजतो. देह म्हणजेच मी आहे खात्री असते, नुसतं समजत नाही. आणखीन तो आपण अभिमान धरून बसतो, ज्याला अहंकार असं म्हणतात. त्याचा जेव्हा आपण अशा पद्धतीने मी देह हाच अभिमान धरून बसतो, अहंकार बळावतो. जेव्हा आपण त्याच्याच बद्दल मग माझं मी केलं, आणखीन मी काळी, मी गोरी, मी गरीब, मी श्रीमंत, तर हे मी आपल्या मनात विचार चाललेले असतात, सगळे स्वतःच्या संदर्भात असतात. दुसऱ्याचा विचार सुद्धा आपण आपल्या संदर्भात करतो. हे अहंकाराच्या मुळे सगळं चाललेलं असतं. अहंकाराच्या बॅकग्राऊंड वरती आपण जगातले सगळे विचार करत असतो, त्याच्या पलीकडे आपण जात नसतो. आणि त्यामुळे त्याला दूर करणं हे फार जड जातं. कारण सगळे विचार, सगळं जे काय आहे तर ते
त्याच्याच वरती चाललेल्या असतात. जर का मी नसला तर प्रयत्न करून पहा, विचार करायचा कुठच्याही संदर्भात. सगळं जग आपलं मी सापेक्ष असतं. माझं जे छोटं जग आहे ते मी सापेक्ष आहे, ते तू सापेक्ष नसतं. तू देखील मी सापेक्ष आहे. आणि असं असल्यामुळे हा जो अहंकार आहे त्याला आपण वेगळेपणाने जाणायचं आहे. आणि त्याला वेगळेपणाने जाणता आलं जर का, तर मी अहंकार नाही हे आपल्याला हळूहळू पक्क व्हायला लागतं. पुढे सांगतात त्याच्याबद्दल की अहम सुखी अहम दुःखी येणे आकारे अहंता लक्षण वृत्तीस पुरे तेयासी विकारू तुझेनी आधारे उठी जडग्रंथी. मी सुखी, मी दुःखी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे वगैरे सगळ्या पद्धतीने त्या अंतःकरण वृत्तीत अहमचं स्फुरण चालू असतं. अहंकार रूप स्फुरण असतं, केवळ अहमचं नसतं. केवळ मी आहे हा सामान्य अहंकार आहे, आणखीन तो लागतोच. जर का व्यवहार करायचा तर मी आहे हा सामान्य अहंकार आवश्यक आहे. जीवनमुक्ताला देखील तो आवश्यक आहे, तर व्यवहार होतो. विवेकानंदांची गोष्ट आहे ना, ती माहिती आहे सगळ्यांना, की ते अमेरिकेत असताना एकदा कुठेतरी व्याख्यानाला गेले होते. आणखीन वेळ होता म्हणून त्यांना एका खोलीत थांबवण्यात आलं होतं. बसले होते ते तिथे, आणि कोणीतरी मग बोलवायला आलं की आता वेळ झाली आहे, चला स्वामीजी. स्वामीजी उठले, आरशासमोर गेले, स्वतःकडे पाहिलं, फेटा वगैरे नीट केला, हात फिरवला चेहऱ्यावर. कशासाठी? ज्या कोणी न्यायला आले होते त्यांनी विचारलं की 4 लोकांच्या समोर जायचंय म्हणून तुम्ही हे करताय का? स्वामीजी म्हणाले, नाही, तसं नाहीये. मी स्वतःला सांगतोय की तू आता विवेकानंद म्हणून तिथे बोलणार आहेस, तुला ते बोलायचं आहे. म्हणजे सामान्य अहंकार जो असतो मी आहे, तर तो अहंकार अत्यंत आवश्यक आहे. आणखीन स्वामी विवेकानंदाने तिथे आणखीन तुला काय काम करायचं आहे हे देखील स्वतःला सांगितलं, आणि मग ते बोलले. म्हणजे सामान्य अहंकाराशिवाय कोणीही काहीही काम करू शकत नाही, पण विशेष अहंकार जो आहे तो बाधक असतो. आणि तो सुद्धा विशेष कसा, हा संवादी होता त्यांचा. पण मी उंच, मी बुटके, विशेष अहंकार देहाला धरून, मी हुशार, मी बुद्धू, अंतःकरणाला धरून, माझ्या लक्षात राहत नाही, चित्ताला धरून. म्हणजे अशा तऱ्हेचे जे आहेत, ह्या ज्या जाणीवा आहेत, ज्या पूर्णपणे मायेच्या प्रांतातल्या आहेत, ज्या पूर्णपणे जगाला धरून आहेत, देहाला, अंतःकरणाला, ह्या सगळ्याला धरून आहेत, त्या आपल्याला बांधतात. बाधक ज्या असतात तर त्या असतात. आणखीन ह्या सगळ्या स्फुरण पावतात, बसतात. म्हणजे त्यांना उत्पत्ती आहे, नाश आहे, लय आहे. मग त्या मी कशी काय असेल? हे जे सगळे विकार आहेत त्या अंतःकरण वृत्तींमध्ये जे बदल होत आहेत, बदलणारा आत्मा नाहीये, तो निर्विकार आहे, निरवयव आहे. मग असं असताना हे अंतःकरणात विकार निर्माण होणारं अंतःकरण मी कशी असेल? ते माझ्या सत्तेवरती उमटतात. ते मी नाहीये, पण उमटतात. आणखीन ते मी लक्षात घेत नाही, म्हणून त्याचा ग्रंथी तयार होतो, गाठ घट्ट बसते. मी देह आहे अशी गाठ, मी भोगता आहे ही गाठ, कर्तृत्व, भोक्तृत्व, देहतादात्म्य, जगत सत्यत्व, ह्या सगळ्या गाठी अशा घट्ट होत जातात त्याच्याबद्दल विचार केल्यामुळे. म्हणून त्याच्याबद्दल विचार करायचा की अहंतेचे उत्पत्ती काळी उत्पत्तीत, अवभास काळी अवभासात, विनाशकाळी विनाशात जाणता तू वेगळाची. अहंकार उत्पन्न होतो, आपल्याला कळतो. म्हणजे मी अहंकार आहे का, जर का मला तो कळत असला तर? जेव्हा तो काम करतो त्यावेळी पण मला कळत असतो, आणि ज्या वेळे तो नाहीसा होतो तेव्हाही मला कळतं. म्हणजे त्याच्या तिन्ही अवस्थांचा मी साक्षी आहे. मग मी ते कसं असेल? मी वेगळी आहे त्याच्याहून. मला ते कळत आहे म्हणजे मी त्याच्याहून वेगळी असलीच पाहिजे.
हे स्वतःला सतत बचावायला लागतं. हे आपल्याला बुद्धीला पटतं, सगळं पटतं, पण प्रत्यक्ष जीवनात उतरवायची वेळ आली की आपण हे विसरलेले असतो. आणि म्हणून जेव्हा कधी आपल्याला आठवेल तेव्हा ते स्वतःवरती परत परत हॅमर करत राहायला लागतं. खडकावरती जेव्हा एकाच जागी थेंब पडत असतो एखादा, तेव्हा त्या खडकाला सुद्धा भोग पडतं. तसं आपण पण जर का हे सतत स्वतःवरती बिंबत राहिलं तर कधी ना कधीतरी त्या अहंकाराचे तुकडे होतील. कितीही जरी तो घट्ट टणक खडक असला तरीही तो अहंकार म्हणजे मी नाही हे आपल्याला कळेल. पण त्यासाठी आपल्याला बेसावध राहून चालत नाही. समर्थ जे म्हणतात, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळाची मोक्ष. कोणाला मिळतो? तर जो असा सावध राहतो, स्वतःच्या कल्याणाच्या विषयी सावध राहतो, काय करायचं ह्याबद्दल दक्षता असते ज्याची, साक्षेप असतो, अखंडता असते, सातत्य असतं, त्याला हे जमतं. आणि हा सतत जर का आपण विचार करत राहिला, साक्षीत्वाचा विचार केला, त्याच्या हे घटक सगळे जड आहेत हा विचार करत राहिलं, कुठच्याही पद्धतीने विचार करायचा आहे, पण मी ते नाही हा निश्चय बाळगायचा आहे. हा सतत बाळगत गेलं तर एक दिवस व्हायचं ते होऊन जातं. उदाहरण देतात अहंकाराच्या बद्दलचं, की जैसा फुलाचा परिमळू फुली असवनी फुलासे वेगळू, अहंकृती साक्षी आत्मा निर्मळू येसे जाणावे. फुलात सुगंध असतो, पण सुगंध म्हणजे फुल का? नाही. सगळ्या फुलांना सुगंध असतो का? नाही. प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो की नाही? असतो. म्हणजे फूल आणि सुगंध हे दोन वेगळे आहेत म्हणून त्याचं अंतर काढता येतं. पण तरी देखील फुलाचा सुगंध असतो की नाही? वेगळे असले तरी. तसंच त्या अहंकारात चैतन्य वस्तूचं प्रतिबिंब असतं, पण ते वेगळं असतं. जीवात्मा आपण म्हणतो, तिथे अहंकार किंवा अंतःकरण पण असतं, आत्मतत्व पण असतं, पण तरी देखील ते दोन्ही एकमेकांपासून वेगळं आहे. जसं फुलापासून गंध वेगळा आहे त्याचप्रमाणे ते दोन्ही वेगळे आहेत, म्हणून त्याचं साक्षीत्व करता येतं आपल्याला. वेगळे नसते तर कधीही आपण साक्षीत्व करू शकलो नसतो. अहंकारा ते आत्मा मानितू उठिला जो नैयायिक सिद्धांतू, तया ते साक्षीत्वेची तू जाणतासी. जे नैयायिक मत आहे तर ते अहंकाराला आत्मा म्हणतात, न्यायमत. आणखीन आपण म्हणतो त्याला आपण जाणतो, म्हणजे मी साक्षी आहे त्याचा, म्हणजे न्यायमताचा इथल्या इथे निराश झालेला आहे. कवणी ऐसे म्हणाईल अहंकारे आत्मा प्रकाशैल, तरी दृश्ये द्रष्टा जाणवैल हे केवी घडे. जर का कोणी असं म्हणालं की अहंकार आत्म्याला प्रकाशित करतो असं का म्हणू नये, म्हणजे अहंकारामुळे आत्म्याचं ज्ञान होतं असं का म्हणू नये, काय उत्तर आहे? सरळ आहे. जे दृश्य आहे तर त्याने द्रष्टा कळतो का? हा इथे मोबाईल दिसतोय मला, ह्या मोबाईलला माझं ज्ञान होणार आहे का मला मोबाईलचं ज्ञान होणार आहे? दृश्याला द्रष्ट्याचं ज्ञान कधी होत नाही, द्रष्ट्याला दृश्याचं ज्ञान होत असतं. अहंकार दृश्य आहे, मी द्रष्टा आहे, अहंकाराला माझं ज्ञान नाही होणार. म्हणून अहंकाराने आत्मा प्रकाशेल असं जर का म्हणायला लागलं तर ते अगदी चुकीचं आहे. जड गोष्टीचा व्याख्याच आहे की ते स्वतःला जाणू शकत नाही, इतरांनाही जाणू शकत नाही. मग अशा जड अहंकाराकडनं आत्मा कसा काय प्रकाशित होऊ शकेल? प्रकाशित होणं म्हणजे ज्ञान होणं. आत्म्याचं ज्ञान अहंकाराला होत नाही हा याचा सरळ साधा अर्थ आहे. म्हणजे मला माझं वेगळेपणाने ज्ञान होत नाही, अहंकाराला होत नाही, म्हणजे मी आत्म्याला जाणून घेईन असं जो म्हणायला लागतो तो मूर्ख आहे असं समर्थ म्हणतात. मी नाही जाणू शकत, कारण मीच ते आहे. आणि अहंकार जो आहे तर तो वेगळा आहे,
आणि सत्य मी जी आहे, सगळ्यात साक्षी जी आहे, ती वेगळी. अहंकार आत्म्याला जाणू शकत नाही. एवं अंतःकरण पंचकाचे द्रष्टे तत् साक्षीत्वेची भेटे, हे आत्मस्वरूप नेटे बोटे तेची तू का. तेव्हा हे लक्षात घ्यायचं की जो द्रष्टा आहे म्हणजे ज्ञाता आहे, अंतःकरणाचे 5 घटक आपण पाहिले, त्या 5 घटकांचा जो ज्ञाता आहे तो कायम त्या अंतःकरण पंचकापासून वेगळा आहे. त्यांचा तो साक्षी आहे. त्याचं आपण सतत साक्षीत्व करत असतो. वेगळेपणाने बघतो म्हणजे आपण साक्षीत्व करतो. आणखीन असं आपण साक्षीत्व जर का करतोय तर तेच मी कसं असेल, हा तू प्रयत्नपूर्वक अगदी अनुभव घे. म्हणून श्री गुरु इथे शिष्याला सांगतायत, असा विचार कर तू की तू अंतःकरणाचा म्हणजे अंतःकरण पंचकाचा तू साक्षी आहेस. आणि जो साक्षी असतो तो ज्याचं साक्षीत्व करतोय ते कसं असू शकेल, तो त्याच्याहून वेगळाच असणार आहे. म्हणून तू वेगळा आहेस आणि तसा तू अनुभव घे. केवळ समजावून घेण्यात अर्थ नसतो, तसा अनुभव घ्यायचा असतो. ह्या ओव्यांचा अभ्यास करताना आपण त्या पद्धतीने थांबून दरवेळी विचार करायचा असतो. आणि विचार करत 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 हळूहळू ते पक्क होत जातं. प्रत्येक ओवीशी थांबून तसा आपण मनाच्याकडे अलिप्तपणाने पाहायचं, बुद्धीकडे अलिप्तपणाने पाहायचं. ह्या प्रत्येकाचं आपण साक्षीत्व करायचा प्रयत्न करायचा. अलिप्तपणाने पाहायचं म्हणजे मनात काय विचार चाललाय, बुद्धी कसा निर्णय घेतेय, हे सगळं आपण हळूहळू वेगळेपणाने पाहायचा प्रयत्न करायचा. देह कसा हालचाल करतोय, वाणी कशी माझी बोलतीये, ह्या सगळ्याच आपण साक्षीत्व करू शकतो. आणि असं साक्षीत्व जेव्हा करतो तेव्हा आपण त्याच्यापासून वेगळे होतो, आपोआप वेगळे होतो. हा अभ्यास सतत जर का आपण करत राहिलं तर इथे जे सांगितलेलं आहे द्रष्टेपणा, साक्षीत्व, ते सोपं होऊन जातं. आणखीन मग आत्म्याचं स्वरूप कळणं सोपं होतं, तद्रूपता येणं सोपं होतं. आता हे अंतःकरण झालं. आता प्राणांच्या बद्दल बोलतायत. प्राणू असता देहेसी जिणे तेणेची विण मरणे, म्हणून प्राणूची आत्मा म्हणणे मूढजनी. जे मूढ असतात, मूढ म्हणजे जे अविद्येच्या पकडीत घट्ट बसलेले असतात, म्हणजे जे स्वतःला देहच मानतात, ते काय म्हणतात की प्राण जो आहे, प्राण असेपर्यंतच देह जिवंत राहतो. प्राण गेला की देह पडतो अचेतन होऊन. म्हणजे मग प्राण आत्मा असला पाहिजे. देहाला चैतन्य, प्राण गेल्यानंतर जातं, म्हणजे मग प्राण आत्मा असले पाहिजेत. लॉजिकल आहे की नाही त्यांचं म्हणणं. ते ह्या पद्धतीने म्हणतात की प्राणच आत्मा, कारण प्राण गेल्यानंतर देहाला मरण येतं. त्याला उत्तर देतात की जरी प्राणूची आत्मा म्हणणे, सॉरी, आत्मा प्राणाचा द्रष्टा तो प्राणूची आत्मा मानती कटा, तेयाचा थोर वाटे अवकटा योगेंद्रासी. उत्तर देत आहेत की अरे आत्मा प्राणांना बघणारा आहे वेगळेपणाने. प्राणांचे व्यवहार कोण जाणतं? जीवात्मा जाणतोय, मी जाणतीये. श्वास येतोय जातोय, खोकला येतोय, शिंक येतेय, सगळे हे जे प्राणांचे व्यवहार आहेत, मी बोलतीये, हे सगळे व्यवहार मीच जाणतीये ना. मग हे प्राणांचे व्यवहार जर का मी जाणतीये तर मी प्राण कशी काय असेल? योगींद्राला हे माहिती असतं, म्हणजे जो ज्ञानी आहे त्याला हे माहिती असतं, म्हणून त्याला मोठं आश्चर्य वाटतं की असं कसं काय लोक म्हणतात. विचार काहीही करत नाहीत, आणखीन उगाच कशालाही आत्मा समजून बसतात. जरी प्राणूची आत्मा म्हणणे तरी सुषुप्त्यावस्थे यासी का नाही जाणणे, चोरी चोरता वस्त्रे भूषणे का नेण्याची तो. पुन्हा इथे सगळीकडे पूर्णपणे
लॉजिकल प्रश्न विचारलेले आहेत. कुठेही मी सांगते म्हणून विश्वास ठेवा असं म्हणत नाहीयेत ते. विचार करा की प्राणाला जर का आत्मा म्हणायचं असतं, गाढ झोपेमध्ये प्राण तर जागे असतात, मन बुद्धी चित्त वगैरे सगळे लय पावलेले असतात. ज्या अर्थी आपल्याला काही कळत नाही त्या अर्थी अंतःकरण जागं नसतं, पण तरी प्राणांचं काम चाललेलं असतं की नाही. हातपाय सुद्धा हलवतो आपण झोपेत, गाढ झोपेत सुद्धा श्वास घेत असतो, अन्नपचनाच्या क्रिया चाललेल्या असतात, हृदयाचे धडधड चाललेली असते. म्हणजे प्राणांच्या सगळ्या क्रिया चालू आहेत, याचा अर्थ प्राण जागे आहेत. मग ते जर का चेतन असते, ते जर का आत्मा असते, तर चोर येऊन चोरी केले, त्यांना कळायला हवं होतं. घरचे लोक बाहेर गेलेले असले, दार ठोकतायत ठोकतायत ठोकतायत, प्राण जर का आत्मा असते, चेतन असते, तर त्याला कळायला नको होतं. 100 हाका मारल्यानंतर जाग आम्ही होणार, कसा काय प्राण असेल आत्मा? जागृती स्वप्न दसे, प्राणू जाणता ऐसा दिसे, परी आपण या न प्रकाशे अवस्थात रही. तिन्ही अवस्थात आहे का तो? नाहीये. जागृती आणखीन स्वप्न ह्या याच्यात प्राण कार्यरत आहेत, प्राण जाणतात असं एक वेळ वाटेल लोकांना. पण सुषुप्तीत काय आहे? सुषुप्तीसह तिन्ही अवस्थात तो आहे का? नाही. 2 अवस्थेतच त्याचं मला अस्तित्व कळत आहे. सुषुप्तीमध्ये मला त्याच्याबद्दल काहीही कळत नाहीये. मग जे त्रिकाला बाधित नाहीये ते सत्य असूच शकत नाही. सत्याची व्याख्याच आहे जे तिन्ही काळात अबाधित आहे. म्हणजे भूतकाळात होतं, आता पुढे असेल की नाही वगैरे अशा पद्धतीचं त्याचं नाहीये. तिन्ही काळात जे आहे तेच फक्त सत्य आहे. पण प्राण 3 काळांना जाणत नाही, सुषुप्ती अवस्थेला तो जाणत नाही, आणि म्हणून तो सत्य नाही, तो ब्रह्म असणं शक्य नाही, तो मी असणं शक्य नाहीये. मग आता प्राणांचे बद्दल आणखीन सांगतायत की मी असे पिंगले का इडे, यैसे प्राणून नेणे आपण याते पुढे, म्हणून प्राणची आत्मा न घडे निभ्रांत पै. प्राणाबद्दल आणखीन बोलतायत की आपल्याला योग मार्गातल्या 3 नाड्या माहिती आहेत, इडा, पिंगला, आणखीन मध्ये सुषुम्ना. तर मी इडा नाडीतनं त्याच्यातनं प्राण संचार करतो असं म्हणतात. मग इडा नाडीत मी आत्ता आहे का, मी पिंगलेत आहे का, सुषुम्ना ही जागी झालेली आहे, कुंडलिनी प्राणशक्ती, काहीही त्याला कळत नाही. कारण प्राण अचेतन आहे, त्यामुळे त्याला ह्याच्याबद्दल काहीही कळत नाही. म्हणून प्राण आत्मा असणं शक्य नाहीये. ह्याच्याबद्दल उगाच घोटाळ्यात पडू नकोस म्हणून मुकुंदराज येथे सांगतायत. बाकीच्या प्राणांबद्दल बोलतायत. 5 प्राण सांगितलेले आहेत ना, प्राण, अपान, उदान वगैरे. अपाना सदा अधोगती, उदाना कंठस्थानी स्थिती, समाना नाभिमंडळी वस्ती, तेथोनी पसरे सर्व संधी, व्यानू सर्वांग व्यापको, आत्मा पंचप्राण प्रकाशको, म्हणून अवस्थात्रया तूची एकू प्राणुसाक्षी. 5 प्राणांची कार्य सांगतायत की त्यांना कार्य आहेत. पण जो खरा तू आहेस, जो आत्मतत्व आहे, तो काहीतरी करतो का? त्याच्या सत्तेवरती होत असतं, पण तो स्वतः काहीही करत नाही. आपण अधोगतीने जात असतो, म्हणजे मलनिस्सरण वगैरे सगळं आपण करत असतो. उदाना कंठस्थानी स्थिती, समाना नाभिमंडळी, समान जो असतो तो नाभिमंडळात राहतो, आणखीन सांध्यांमध्ये वगैरे जातो, व्यान सर्वांगाला व्यापून असतो, अन्नरस पोचवतो. पण आत्मा कसा आहे? या 5ही प्राणांचा प्रकाशक आहे. आत्म्याच्या सत्तेवरती हे 5 प्राण काम करत असतात. म्हणून तू जो आत्मा आहेस, तो तू ह्या अवस्थात
3 अवस्थांच्या पलीकडे आहेस, 5 प्राणांच्या पलीकडे आहेस, त्यांना तू जाणतायस. मग ते तू कसं काय असशील? प्राणांचं प्रकाशन तू करतोस, म्हणजे प्राणांची जाणीव तुझ्यामुळे होते. मग तू तो कसा असशील? तो प्राण असणं शक्य नाहीये, तू त्यांचा साक्षी आहेस. प्राणपंचका ते जाणता प्राणपंचक नव्हेसी सर्वथा, म्हणून असो हे आता इंद्रिय तू नव्हेसी. प्राणपंचक त्यांचा साक्षी असतो, म्हणजे तू प्राणपंचक नाहीस. अंतःकरण पंचक तू नाहीस, प्राणपंचक तू नाहीस. आता कोणकोणती उरली आणखीन सूक्ष्म देहातली? इंद्रिय पंचक, म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, ही अजून उरलेली आहेत. विषय पंचक, शब्दोन्मुख अंतःकरण वृत्ती, ते श्रोत्रेंद्रिय यैसी तुझची प्रचिती. श्रोत्र दृश्य यैसी स्थिती, ते तू केवी घडे. परत त्याच पद्धतीने सगळ्याचं साक्षीत्व करत करत ते मी नाही हे पक्क करत गेलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी साक्षीत्व काय पद्धतीने करायचं, कसं करायचं, कसा विचार करायचा, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि हे स्पष्ट करत करत लिंगदेहाचा निराश कसा करता येईल, हे मुकुंदराजांनी ह्या प्रकरणात स्पष्ट केलेलं आहे आपल्यासाठी. इथे आता आपलं प्राणपंचक झालेलं आहे, अंतःकरण पंचक झालं. पुढल्या वेळेस आपण आता इंद्रिय पंचक वगैरे बघूया. वेळ झालेली आहे जवळजवळ, तर थांबते. काही प्रश्न असला याच्याबद्दल तर विचारा. श्लोक घ्या. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनी नया, संमोह जो वाढला. अज्ञानांदी जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैठवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम. हरिओम. जय श्री राम.